राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम वादात राहणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांचा चांगला समाचार घेतला। सिंधुदुर्ग जिल्ह्यानं महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला, पण त्यांचे चिरंजीव हल्ली ज्या पद्धतीने बोलतात ते पाहता महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाहीये। आज या लोकांची भाषा कशा प्रकारची आहे ते पहा, असं ते म्हणाले। नागपूरमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या प्रमाणाबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। दिव्याखाली अंधार ही म्हण फडणवीस यांनी खरी करून दाखवली असल्याची टीका त्यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी नागपूर येथील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणाची आकडेवारी देखील सादर केली आहे। हास्य क्लब ही आता चळवळ झाली असून यासारख्या चांगल्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे। लोकांना आनंद वाटून समाजात नवचैतन्य पेरण्याचं काम करणाऱ्या अनेक अराजकीय संस्था पुण्यात काम करतात। अशा सर्व संस्थांना एकत्रित आणून समन्वयानं काम केलं तर पुणे शहर आनंदी व हसरं होईल। त्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवारानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। भाजप आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा काटा काढू शकतो। भाजप आपल्या जवळच्या मित्रांचा काटा काढू शकतो, याचा अनुभव आम्ही व आमच्या इतर मित्रपक्षांनी घेतलाय, असं ते म्हणाले। ज्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना मदत केली त्यांनाच ते संपवण्याची भाषा करतात, अशी टीका ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे। जामनेर मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। या कार्यक्रमावेळी एकनाथ खडसे बोलत होते। दिलीप खोडपे हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात।